संजय राऊत चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्टमधून प्रवास केला आहे. लिफ्ट काय चाललंय? उद्धव ठाकरे साहेब आज चंद्रकांत दादाची त्यांची काही बोलणी झाली वाटतं आणि एका लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत. उद्धव साहेबाला जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा. आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत. हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं. महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो. म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही. अत्यंत चांगला भेट त्यांची झाली, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. पण आज संजय राऊतांनी आणखी एक वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे, तो हा की महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कुणाचा तरी मुख्यमंत्री म्हणून चेहरा असल्याशिवाय ही निवडणूक लढणं कठीण आहे. संजय राऊतला नेमका कुणाचा चेहरा पाहिजे हे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे. त्यांना जर उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटत नाही की काँग्रेस तो ॲक्सेप्ट करेल. किंवा वज्रमुठीची जी काही सभा मागे ज्या झाल्यात त्यामध्ये खुर्चीमध्ये सुद्धा बदल त्यांना आवडत नव्हता, तर ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही. एक वेळेला ती आघाडी तुटेल, परंतु असा चेहरा समोर येणार नाही, हे तेवढं सत्य आहे. म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही, हे तेवढंच खरं आहे. कारण की त्यांना आता मोठ्या भावाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायची सुद्धा खुमखुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी आहे. परंतु जयंत पाटील मात्र असं म्हणतायत की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलो, त्यामुळे आमच्यामध्ये एक काहीतरी निर्णय होऊन येत्या काळामध्ये एक चेहरा आमच्याकडे पण पुढे येऊ शकतो. मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असा, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही. तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे. संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे. आता ती आग कुठपर्यंत जाईल याचं काही नेम नाही. मुख्यमंत्री पदावरूनच 2019ला शिवसेना आणि उद्धव ठाकरे भविष्यामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? रवी राणा म्हणतात की एनडीए सोबत जातील, उद्धव ठाकरे एनडीए सोबत जातील, मोदींसोबत. भविष्यात अशा काय हालचाल दिसतात का? रवी राणा काय बोलतो याला जास्त महत्त्व नाहीये. आता सगळेजण भविष्य सांगायला लागलेले, ते अशा भविष्य सांगण्यावर काही होत नसतं. याचा निर्णय हे महायुतीतले नेते हे घेत असतात आणि उद्धव साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून एक निश्चित आहे की ही महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाही आहे. याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आज जे शेवटचं विधानसभेचं अधिवेशन आहे तसंच महायुतीचं त्या महाविकास आघाडीचं सुद्धा हे शेवटची युतीची पायऱ्यावर बसण्याचा हा प्रकार होता. यापुढं ते एकत्र दिसणार नाही असं भविष्यात दिसतंय.